नाही, कालावधी द्यायचा काही संबंधच नाही आहे. काल ज्यावेळेस उपोषण स्थगित करण्यात आलं त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनीसुद्धा दिल्लीवरून सांगितलं आहे, दिल्लीत होते वाटतं ते, त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या मान्य मागण्या करणार आहोत आणि कायदेशीर ज्या काय आहेत त्या पण करणार आहेत. मग आता गॅजेट तीनही, हैदराबादचं गॅजेट हे कायदेशीर आहे, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि औंध संस्थांचे पुरावे हे तर कायदेशीर. राहिलं याबरोबर कायदेशीरला दुसरी बाजू आणखी आहे, सगळी सोयरी अंमलबजावणी ही कायदेशीर. त्याचं मूळ कारण की 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून सगळे सोयरे हे सगळ्या प्रवर्गासाठी सगळे सोयरेची अधिसूचना काढलेली, मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, जे जे त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणात येते त्यांच्यासाठी ही मी नाही काढलेली, तर एका राज्याच्या प्रमुखानं, मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेबांनं ती कायद्याच्या प्रमुख पदावर बसलेलं असताना काढलेली. त्यामुळे ती पण कायदेशीरच. ती जर कायदेशीर नसती, जे काल फडणवीस साहेब बोलले त्याच्यावरतीच बोलतो आहे, ती जर कायदेशीर नसती तर तुम्ही त्याच्यावरती हरकती मागितल्या नसत्या, इतका खटाटोप वर्षभर केला नसता. काल 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण झालं आहे अधिसूचना काढू, त्यामुळे तीही कायदेशीर आहे, तीही लागू व्हावी, गरिबाचं कल्याण व्हावं. आता कायद्याच्या चौकटीत जे बसतं आहे ते 100% केलं जाणार आहे असं दिल्लीवरून फडणवीस साहेब म्हणले. म्हणून याच्यातला तिसरा मुद्दा आणखीन एक असा आहे की आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. कशाच्या आधारावर द्या, तर 83 क्रमांकाला ओबीसी यादीच्या कुणबी आणि मराठा एकच. इतकं प्रकाश आहे, इतकं स्वच्छ असताना मग कायद्याची चौकट याच्यापेक्षा मोठी काय पाहिजे. जसं की अगोदर थोड्या 67ला थोड्या जाती होत्या, काही परत 90ला आल्या, 94ला आल्या, अशा थोड्या थोड्या ज्या वाढत गेल्या आणि आत्ता 2023ला आणखीन 15-16 जाती त्याच्यात घालण्यात आल्या आत्ता. मग त्या जशात पोटजाती, उपजाती, त्यांचा व्यवसाय एक आहे म्हणून घातल्या किंवा ते मागास सिद्ध झालेले म्हणून घातल्या असा अर्थ धरूयात आपण. तर मग मराठा 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, मग कुणबी मराठ्यांची पोटजात आहे. मग राहिलेले मराठे ही उपजात पोटजात म्हणून का घातली नाही. तुम्ही जर मागाससिद्ध या विषयावर बोलत असाल तर मराठासुद्धा 3 वेळेस मागाससिद्ध झालेला आयोगाकडून. मग हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत आहे. पोटजात उपजात म्हणून जाती आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हे कायद्याच्या चौकटीत बसतंय. ते कायद्यानं बरोबर आहे, त्याला चॅलेंज होत नाही, त्याची काळजी सरकारने करू नये. कारण शेतकरी वर्ग हा मराठा समाज आहे, म्हणजे कुणबी, अडाणी शब्द कुणबी, सुधारित शब्द शेती. शेती प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला कसली लाज नाही. या पृथ्वीतलावर राहणारा प्रत्येक माणूस शेतीवरतीच राहतो, शेतीच कसतो, उपजीविका भागवतो आणि देशाला अन्नधान्याचा पुरवठा करतो. त्याच्यामुळे शेती प्रमाणपत्र घेण्याची लाज नाही, कारण क्षेत्रीय मराठी पण आम्हीच आहेत आणि शेती कसणारे पण आम्हीच आहेत. त्यामुळे फडणवीस साहेबांनी जे काल सांगितलं आहे त्यावर त्यांनी खरं भरावं आणि आता मात्र आमचा अंत पाहू नये. आणि शेवटचं आता एक याच्यातलं की ज्या काल 5-7 मागण्या त्यांनी अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे, त्यातली पहिली मागणी हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीकडं आहे, त्याच्यावर अभ्यास झालेला आहे अभ्यास पूर्ण. फक्त आता ते सरकारनं स्वीकारून लगेच त्याची अंमलबजावणी करायची. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि औंध संस्थांचं सुद्धा पाहिजे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र, काही खानदेश आणि विदर्भ हे राहिलेले सगळे लोक त्या आरक्षणात येतील. म्हणून ते घेणं, त्यांनी अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेलं आम्ही ते आता तातडीनं करतो आहे म्हणून. म्हणजे कालच्या मागण्याबद्दलचा विषय चालला आहे आपला आता.
दुसरा की माननीय शिंदेसाहेब, न्यायमूर्ती शिंदेसाहेबाची समिती जी गठीत केली होती, ती शिंदे समिती गठीत केली होती, ती बरखास्त करण्यात आली होती अशी माहिती मिळाली आम्हाला. आणि जे मंत्रालयाच्या मजल्यावरती ऑफिस होतं तेही बंद करण्यात आलं, ही माहिती आम्हाला खात्रीलायक मिळाली होती आणि ती खरी आहे. मग एवढा अन्याय होत असताना मराठा समाजावरती, ज्या मराठा समाजासाठी कायद्याच्या चौकटीत राहून फडणवीस साहेब म्हणतात तसं ती बरखास्त करण्याची नामुष्की तुम्ही का ओढली तुमच्यावरती आणि एवढा आमच्यावरती अन्याय का? म्हणून ती आता शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्यायचं त्यांनी कबूल केलं आहे. तिला मनुष्यबळ द्यायचं कबूल केलं आहे. मोडी लिपीचे अभ्यासक, फारसीचे, उर्दूचे अभ्यासक द्यायचंही कबूल केलं आहे जास्तीचे. सगळ्या तालुका जिल्हा स्तरावरती कक्ष स्थापन करायचं ठरवलं की नोंद निघाली की कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब द्यायचं म्हणून. आणि महाराष्ट्र राज्यासाठी 24 तास माननीय न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती काम करणार. जर कुठल्या अधिकाऱ्याने हायगाई केली तर त्यालाही बडतर्फ करण्यात येईल. नोंदी सापडलेला असं प्रमाणपत्र देण्याबद्दल, व्हॅलिडिटीबद्दल हे विषय झाला. आणि त्यांनीच तिसरा मुद्दा की त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की सरसकट केशी घेण्यात येणार आहेत मागं राज्यातल्या. त्या आता प्रक्रिया लगेच सुरू होणं गरजेचं आहे. आमचा संयम बघूही नाही. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी. कारण तिथं मात्र एक कोणाच्या तरी लेकराचा जीव गेला, कोणाची तरी मुलगी या दुनियात नाही आहे. त्यांच्या भावनेशी किंवा त्यांच्या बलिदानाशी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खेळू नये ही आमची त्यांच्याकडं विशेष मागणी. आणि ती त्यांनी ते तातडीनं करावं. म्हणजे काहींना वाटत असेल काय झालं आणि काय नाही झालं. शिंदे समिती सुरू होणं आणि तिने नोंदी शोधणं म्हणजे मराठा समाजाला नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो विषय आहे. कारण आमच्यासाठी नोंदी शोधणं राज्यभरात लेकरांचं कल्याण होणं. त्याचबरोबर आपण त्यांच्याकडे ECBCचाही मुद्दा मांडला की आम्ही नको बोललो होतो तरी तुम्ही दिलं आणि आमचं EWS घातलं. तुम्ही EWSचं ऑप्शन पुन्हा सुरू करा. आणि जे ECBC 10% पोरांचे ॲडमिशनं झाली आहेत, भरत्या झाल्यात, त्यावेळेस तुम्ही ते आता 100% कॉलेज फीस मागायले ते तातडीनं आदेश करून त्या फीस मागायच्या बंद झाल्या पाहिजेत. मोफत मुलीच्या शिक्षणाच्या अंमलबजावणीच्या बद्दलचाही खूप त्याच्यात किचकट प्रक्रिया आहे. त्या मोफत केलं तुम्ही ते काय मोफत ठेवावं. आणि शेवटचं EWSमधून ज्या पोरांनी कोणाच्या भरत्या झालेल्या आहेत, कोणी ॲडमिशनं घेतलेले, तर त्यांना ते त्यावेळेस ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळं त्यांचा कोणाचाही फॉर्म असेल, कोणी ॲडमिशनमध्ये असेल किंवा नोकरीत असेल, ते रिजेक्ट करण्यात येऊ नये. आणि संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकऱ्यांना पकडण्यात आलं पाहिजे. या संतोष देशमुखांना विचारतोय, धनंजय मुंडे भगवानगडावर गेलेले आहेत. तिथले महंत असं म्हणाले की धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात येत आहे, त्यांच्यावर राजकीय आरोप करण्यात येत आहेत, ते पूर्णपणे निर्दोष आहे आणि भगवानगड त्यांच्या पाठीशी आहे. तुम्ही सुद्धा धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्यांपैकी एक आहे. कसं बघताय सगळ्यांकडे? भगवानगडावर नामदेव शास्त्रींनी सांगितलं असं. मी नाही ऐकलं. मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे महंत आहेत. बघा, महाराजांबद्दल, गडाबद्दल, महंताबद्दल बोलणं हे राजकारणी काही डागाळलेले लोक असतात. आणि संत महंत म्हणजे एक संस्कारी देणारे, संस्कारी पिढी घडवणारे, समाज घडवणारे, ते एक प्रकारचं न्याय मंदिरच असतं. ते न्यायाचार्य पण एक महंत. त्यामुळे ते बोलले असतील की नसतील मला माहीत नाही, पण मला वाटत नाही ते बोलले असतील. पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं. जाणाऱ्यानं शिकवलं असेल एखाद वेळेस. जाणारे त्यांना काय बिचारायला माहिती इकडे बसून. जाणाऱ्याने सांगितलं असं असं म्हणा, तसं म्हणा, मग असं झालं, मग तसं झालं. कारण ते काय सांभाळू शकणार आहे. तुम्ही जर पापच करायला लागले ते महंत. कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं. आणि ते असे कुठं खुणाबद्ध
खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा जो गेला आहे याला आता कुठं हात पसराव हेच कळायला तयार नाही, आपण काय करून घ्यायलो हेच कळायला तयार नाही. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं. समाजाचा पाठिंबा घेण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न आहे, कारण नाही. भगवानगड म्हणजे बंगाली समाज सगळं एक लिमिटेड. हा नाही, पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो, वंजाऱ्याचा असो, धनगराचा असो किंवा ओबीसीचा असो किंवा कोणताही समाज असो, इतकं विकृतपणानं केलेलं कार्य, प्रकरण, घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही. टोळी सोडली तर, धनंजय मुंडेची टोळी सोडली तर. कारण वंजारी समाजाला तर खूप आशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य. जर एखाद्या समाजात दुही निर्माण होणार असली, प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली, तर अशांना शक्यतो समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणतं तर नाहीच. पण काय गैरसमज करून दिला असं ना, तर काय केलं नाद असतो ते स्वतःचं. जातीय राजकारण करत आहेत असं पण त्यांनी म्हटलंय. सरळ म्हणते की संप्रदायाचं नुकसान झालं मुंडे यांच्यावर आरोप केला आणि जातीय राजकारणातून हे सगळे आरोप झाले. नाही, मी पुन्हा तिथंच येतो. मी तर पुरं ऐकणच उद्या याच्यावर बोलेन सुद्धा मी उद्या. पण संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवते. राज्यातले कोणी गुंड असो, आमचे असो, तुमचे असो, त्यांचे असो, कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो, ते थोडे संप्रदाय चालवते. आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकते? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही, आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाले. कुठं वाढलाय? कोण म्हणलं बरं? ते म्हणाले नामदेव शास्त्री. नाही, मला आता असं डाऊट यायला लागला आहे की हे शिकेल आहे, उगाच बोलायला लावले असते. ते माणूसच वेगळे आहेत. ते म्हणजे माझी काय भेट नाही कधी, पण ऐकिवात हे बघण्यात हे शेवटी मोठं अध्यात्माचं क्षेत्र आहे. ते एक श्रद्धास्थान आहे. वाटत नाही ते असं म्हणतील जातीवाद कुठे. महंतही मुंडेंच्या दबावात आहे असं वाटतं. नाही, दबाव नाही म्हणणार. ते लय खामके आहेत, ते वेळे निभार आहेत. म्हणजे आता आपल्याला नाही याचा अर्थ परत दुसराच काढायचे. ते स्पष्ट आणि तसं ते दणका असतो त्यांचा, स्पष्ट दणका. म्हणाले की दणका मारते, म्हणत येते, घेत नाहीत कोणाला. भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. 100% धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्दशः वाटतं. निर्दोष. वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे, पण वाटतच नाही. बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करतील. कारण घटना लहान नाही. कोणाचं असं एक लेकरू गेलं आहे, आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे, संप्रदायाचं आहे. आणि असं वाटत नाही. आणि जरी बोलले असतील, आता जरी काय सांगितलं असेल तर माणसं एक बाजू सांगितलं पटत बी असते एखाद्या वेळेस. कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो, जो सामंजस्याची भूमिका असतो, असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर, आता फासच लागायला लागला म्हणल्यावर घरानं सांगायला जातो माणूस. तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल, पण ते करतील दुरुस्त असं वाटतं, बोलले असतील तर. म्हणाले होते की पंकजा मुंडेच्या वेळेस की आता आम्ही राजकीय भूमिका घेणार नाही, आणि आज ही राजकीय भूमिका त्यांना धनंजय मुंडेबाबत घेतलेली. नाही, मी पुन्हा तिथंच कमी येतो दादा. ते मला भरोसाच बसा ना. मला भरोसाच बसा की आता दबाव फिबाव, पण ह्या शब्दाला मी नाही घेणे. मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही. ते म्हणतं म्हणजे म्हणतच जे आहे ते रोखठोक आहे त्यांच्यापाशी. कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काळी शास्त्रीबाबांना असलं वचवच नसते त्यांची बाकीच्या सारखे मोगा. जे आहे ना ते सडेतोड सडार हाणते दणका देत. पण जर कदाचित बोलण्याच्या ओघात गेला असेल तर दुरुस्त करते. कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान नाही. तिला पाठीशी घालून एक मोठा गड संतोष भैयावरती अन्याय होईल असे उद्गार नाही काढू शकत. ते दुरुस्त करतील बोलले असतील तर. या संतोष देशमुख प्रकरणातच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती.
त्याबद्दल मीडिया का बोलत नाही? म्हणजे त्यांची आरोपींची मानसिकता तशी का झाली असं शब्दशाही हा, म्हणजे कोण संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली? का झाली कोण म्हणजे असं महाराज म्हणजे महाराज मग तर लय मोठं दुर्दैव आहे. त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही? असं म्हणजे on camera आरोपीचं बोलतो. समर्थन हम्म. नाही, काहीतरी गफलत असेल आणि ते मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. लय मोठं म्हणजे मी महंतावर नाही बोलू शकत, कारण शेवटी महंत आहे. जर चुकीनं गेला असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगैरे झाला असं दुरुस्त करतील. म्हणजे काय, खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले. जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, ज्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे त्या घराचं, संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे ते, आणि अशा टायमाला उन्हात घर ज्याचं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं छत्र धरण्याचं काम संप्रदाय करतो. मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुलाइजा तिथं केला जात नाही. आणि त्या मुशीतली तीही महाराज आहेत की कोणाचाच गुन्हेगारांचा मुलाहिजा करणार नाहीत. पण जर असं असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. पण मी पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून, कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव की प्राण मानणारा गडाला आहे. म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील. असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जाती तेढ या निमित्तानं निर्माण होत आहे. मला इतक्या गप्पा झाल्या काय शिकवणाऱ्याने काय बाबाजीला दोष देऊन उपयोगी राहावं? बाबाजीला दोष देऊन का उपयोगी बाबाजीला दोष देऊन? हो ना, मग आता बाबाजीला दोष देऊन का उपयोगी बरं? अरे तुम्ही माणूस मारून टाकला राव, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, त्याच्या रक्ताची माया दया न येता सर्रास गुन्हेगारी करत हिंडणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भैयांनाच आरोपीची पिंजऱ्यात उभा करणं असंच होतं ना मग हे. आणि तुम्ही मात्र शाजूकसारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशीची वेळ आली, तुमच्या नरड्याला फास लागला, मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले. हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. यांनी हे करू नये, आणखीन खोलात जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे. पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावर ते घेऊन जाणारे मग हीच का ती टोळी? त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही, देणार नाही. हीच का मग ती टोळी असं करून घेते. आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात ओढायचं. ही कोणचा राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही? धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणता सलोखा ठेवायला लागले तुम्ही? तर वातावरण दूषित करायला लागले. मग त्याला बाबाजीला दोष नाही, करणारा चांगला नाही आणि आणखीन करणाऱ्याने विचारपूर्वक गोष्टी कराव्या. आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही. असंही म्हटले की पक्षांचे नेते यांना देखील जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. बाबा मी मला तर आज ऐकूनच ही व्हायला लागलं आहे. खरंच सांगतो मी, जे शॉकिंग विषय 100% राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे.
आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं, फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं, सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो. पण मी बाबाजींना दोष देणारच नाही. शेवटी त्या बाबाजी आहेत. त्यांची सर या गुंडाला नाही येणार. सर्रास बलात्कार, दरोडे टाकणारे, बलात्कार करणारे, जमिनी हडपिणारे, स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू टाकणारे, हे वेगळ्याच दिशेनं चाललं आहे आता. पण याला बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. पापा यांनी केले. आता पांघरून घालायला लावायला लावतात की काय. पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असते तर मला वाटतं ते दुरुस्त करतील, ठेवणार नाहीत. नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात. काल अजित पवारही आले होते, तेही धनंजय मुंडेंना काहीच बोललेले नाही थेट. असं काही सूचक इशारे त्यांनी दिले, पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. आणि आता त्यांचा राजकीय प्रश्न येतात, आपल्याला काय करायचं. आता का त्यांनी मुख्य घ्यायला पाहिजे होते त्याची, त्याला काय त्यांचं काही असतंय. पण राज्यासमोर या बादर मीडियानी सत्य हकीकत गोरगरीब 13 ते 14 करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवलेलं आहे. जीवावर उद्धार होऊन हे या मीडियाच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच. हो, त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि नाही बोललं काय, बाजूला बसले काय, सरळ बसले काय. आता जनतेसमोर बादर मीडिया बांधवांनी सत्य नेलेले ते शेवटपर्यंत नेणार आहेत. गुंतणार सगळे. पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकू नये. बहुत बहुत शुक्रिया. तेरे कुछ रह रहा है क्या? बाद में आता है विशाल सरांनी विचारून टाकला माझा प्रश्न. और आएगा अजून काय? काय त्याची समस्या बाजू फाटेल. हा तर कमावलं घर कधी येईल बोलून